भारतातल्या बँकांनी मागच्या 10 वर्षामध्ये प्रचंड कमाल केलेली आहे। केवळ 12 कोटी नाही, 1200 कोटीही नाही, 12,000 कोटीही नाही, डायरेक्ट 12 लाख कोटींची कर्जमाफी केलेली आहे आणि तुम्हाला आम्हाला याचा पत्ता देखील नाही। आता सध्या जे जागतिक मंदी आलेली आहे, या जागतिक मंदीमध्ये भारताचं काय होईल याच्यावरती सातत्याने देशाचे पंतप्रधान बोलत आहेत। सोनं खरेदी करू नका, पेट्रोल कमी वापरा, तेल कमी वापरा, असं प्रचंड काही सांगत आहेत। पण हे मात्र सांगत नाहीत की आपण मागच्या 10 वर्षामध्ये 12 लाख कोटींची कर्जमाफी केलेली आहे। पण ती नेमकी कोणाची केलेली आहे हे ते सांगू शकत नाहीत, म्हणून कदाचित सांगत नसतील। आता याचं चित्र थोडंसं आपण बघूया की नेमकं हे काय झालंय भारतामध्ये आणि या मंदीच्या प्रकरणामध्ये तुमच्या माझ्या पैशांचं नेमकं काय होणार आहे। 12.3 लाख कोटींची कर्जमाफी मागच्या 10 वर्षामध्ये बँकांनी केलेली आहे आणि ही कर्जमाफी प्रचंड रकमेमुळे म्हणजे बँकिंग क्षेत्रामधला तोटा आणि एनपीएची गंभीर स्थिती समोर या माध्यमातून आलेली आहे। सार्वजनिक क्षेत्रामधील बँका यामध्ये आघाडीवर आहेत आणि त्यापैकी जवळपास 53% म्हणजे 6.5 लाख कोटींचं कर्ज हे सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे सरकारी बँकांनी गेल्या 5 वर्षामध्ये माफ केलेली आहे। हे भयानक चित्र आहे। आता ही जी काही आकडेवारी आहे ही आकडेवारी कुठल्याही एखाद्या वर्तमानपत्राची नाही, कुठल्याही एखाद्याने माहितीच्या अधिकारामध्ये मिळवलेली नाही, तर ही आकडेवारी थेट संसदेमध्ये अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिलेली आहे आणि त्याच्यामुळं ही माहिती अधिकृत माहिती आहे। जर देशाच्या एखादे अर्थ राज्यमंत्री जर देशाच्या संसदेमध्ये बोलत असतील तर ही माहिती किती ऑथेंटिक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। आता ही जी कर्जमाफी आहे ही कर्जमाफी कोणत्या बँकेने किती केलेली आहे याचा जर आकडा आपण बघितला तर याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर आहे ती म्हणजे एसबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्यांनी 1.14 लाख कोटींची कर्जमाफी केलेली आहे आणि मागच्या 1 वर्षामध्ये त्यांनी 20,309 कोटींची कर्जमाफी केलेली आहे। दुसरी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया, त्यांनी 85,540 कोटींची कर्जमाफी केलेली आहे। मागच्या 24-25 मध्ये त्यांनी 11,634 कोटींची कर्जमाफी केलेली आहे। तिसरी बँक आहे पंजाब नॅशनल बँक, ज्यांनी 81,243 कोटींची कर्जमाफी केलेली आहे। मागच्या वर्षात 1 वर्षापूर्वी त्यांनी 12,159 कोटींची कर्जमाफी केलेली आहे। चौथी जी बँक आहे ती आहे बँक ऑफ बडोदा, ज्यांनी 70,661 कोटींची कर्जमाफी केलेली आहे। मागच्या 1 वर्षामध्ये 8,796 कोटींची कर्जमाफी त्यांनी केलेली आहे। आणि दुसरी एक बँक आहे कॅनरा बँक, ज्यांनी 56,491 कोटींची कर्जमाफी केलेली आहे आणि मागच्या 24-25 मध्ये त्यांनी 14,350 कोटींची कर्जमाफी केलेली आहे। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ही सगळ्यात आघाडीवरची बँक आहे, ज्यांनी सगळ्यात जास्त कर्जमाफी केलेली आहे। कर्ज बुडवणारे उद्योगपती कोण आहेत हे एकदा बघितलं पाहिजे। देशाच्या टॉप डिफॉल्टर्स मध्ये सगळ्यात मोठा बिझनेसमॅनचा वाटा आहे आणि त्यापैकी तब्बल 40% ते 43% हिस्सा फक्त टॉपच्या 100 बड्या कर्जदारांचा आहे। म्हणजे जवळपास 40 ते 43% कर्ज हे फक्त देशाच्या मोठ्या उद्योगपतींचं माफ झालेलं आहे, सामान्य व्यक्तींचं नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बड्या उद्योगपतीमध्ये अनिल अंबानी, जिंदाल ग्रुप, जयप्रकाश जेपी सारख्या बऱ्याचशा औद्योगिक कंपन्या याच्यामध्ये आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत 1,629 बड्या थकबाकीदारांनी एकूण 1.62 लाख कोटी थकवलेले आहेत आणि यामध्ये जवळपास या गंभीर प्रकरणातील 9 मोठे बँक आरोपी परदेशामध्ये पळून गेलेले आहेत, ज्यांचं कर्ज माफ झालेलं आहे। त्यापैकी देखील 9 लोक हे परदेशामध्ये पळून गेलेले आहेत। ही आपल्या देशाची सध्याची परिस्थिती आहे। आता सामान्य नागरिक ज्यावेळेस बँकेमध्ये जातात त्यावेळेस सामान्य नागरिकांना काय सांगितलं जातं, जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घ्यायला गेलात, शैक्षणिक कर्ज घ्यायला गेलात, गृह कर्ज घ्यायला गेलात किंवा त्यावेळेस सामान्य माणसाचा सिव्हिल स्कोर तपासला जातो, पगारपत्रक मागितलं जातं, अनेक कागदपत्रांची पडताळणी केली जाते आणि शिवाय या व्यतिरिक्त तुमच्याकडे एक गॅरंटर देखील मागितला जातो, जो या सगळ्या लोकांना मागितला जात नाही। आणि जर तुम्ही कर्ज घेतलेलं असेल आणि कर्ज जर तुमचं थकलेलं असेल तर या थकबाकीपोटी किंवा बँकेने जर हप्ता नाही भरला तर तुमचं घर, शेती आणि मायक्रो हे जप्त केलं जातं आणि असे शेतकरी अशा परिस्थितीमध्ये मायक्रो फायनान्सच्या जाळ्यामध्ये अडकतात। आता उद्योजकांना लाखोंचा कर्ज पुरवठा होतो, बड्या उद्योगपतींना हजारो कोटींचे कर्ज सहज दिले जातात आणि
ते बुडवली गेल्यावर बँका ती सहजतेने राईट ऑफ करतात, म्हणजे त्यांचं कर्ज माफ देखील करतात. त्याच्यामुळे सामान्य नागरिक आणि इतर जे काही बिझनेसमॅन लोक आहेत त्यांच्यामध्ये हा फरक आहे. आता हा नेमका राईट ऑफ म्हणजे काय आहे किंवा हे कर्ज कसं माफ केलं जातं, तर हे कर्ज सुरुवातीला माफ केलं जातं, पण नंतर मात्र याला वसूल केलं जातं. पण किती वसूल केलं जातं हा प्रश्न आहे. आता अनेक जण म्हणतील की राईट ऑफ केल्यामुळे काही त्यांचं कर्ज माफ होत नाही, पण होतंय नेमकं काय की जर एखाद्या बँकेनं राईट ऑफ केला असेल किंवा कर्जमाफी केली असेल तर आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार थकीत कर्जासाठी बँकांनी 100% आर्थिक तरतूद पूर्ण केली आहे. ती कर्जे ताळेबंद स्वच्छ राखण्यासाठी 4 वर्षानंतर रद्द केली जातात. पण आता हे वसूल कशी केली जातात, तर या बाबतीमध्ये बँक कर्ज वसुलीसाठी मालमत्ता जप्त करते, कायदेशीर दावा चालवते आणि विविध मार्गाने प्रयत्न सुरू ठेवते. पण यापैकी खूप कमी रक्कम याच्यामधून वसूल होते. आपल्याला माहिती असेल कदाचित की कुठल्या तरी उद्योगपतीच्या एखाद्या घराचा लिलाव होतो, कुठल्या तरी एखाद्या कंपनीचा लिलाव होतो आणि त्याच्यामधून थोडीफार रक्कम वसूल होते आणि तेवढ्यावरच बँका समाधान मानतात आणि वसूल केला असं सांगतात. पण प्रामुख्याने ही जी कर्ज वसुली आहे ही कर्ज वसुली कधीही 100% होत नाही. एखाद्या शेतकऱ्याने जर कर्ज बुडवलं तर त्याच्याकडून मात्र 100% वसुली केली जाते. मग शेत जप्त केलं जातं, त्याच्या घरावर त्याची जप्ती येते, म्हणजे त्याचं ट्रॅक्टर उडून नेलं जातं, बरंच काही होतं. पण तसं या उद्योगपतींसोबत 100% होत नाही. कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचा लिलाव दाखवला जातो आणि वसुली सुरू आहे असं सांगितलं जातं. आणि त्याच्यामुळं इथं शेतकऱ्यांमध्ये आणि बड्या उद्योगपतींमध्ये हा मोठा फरक आहे. अनेक वर्षापासून शेतकरी कर्जमाफी करा म्हणून मागे लागलेले आहेत, पण त्यांची कर्जमाफी होत नाही. पण मागच्या 10 वर्षामध्ये बँकांनी मात्र 12 लाख कोटींची कर्जमाफी या उद्योगपतींची माफ केलेली आहे. त्याच्यामुळे हा एक सिरियस मुद्दा आहे की देशाची आर्थिक परिस्थिती इतकी डबघाईला आलेली असताना आणि त्यातले जे 9 उद्योगपती आहेत ज्यांचं कर्ज माफ झालेलं आहे, ते उद्योगपती चक्क आपला देश सोडून निघून गेलेले आहेत. म्हणजे ते आता देशामध्ये परत देखील येणार नाहीत अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये किंवा आता जी सध्याची परिस्थिती सुरू आहे या परिस्थितीमध्ये हा सगळा पैसा आपल्याकडे रिझर्व्ह असणं गरजेचं होतं. या पैशावरती आपण कितीतरी वर्ष आपला देश चालवू शकलो असतो, पण तसं झालं नाही. या 10 वर्षामध्ये हे सगळं आपण या पद्धतीनं बर्बाद करत आलेलो आहो आणि जवळपास 12.3 लाख कोटी कशाला म्हणतात याचा विचार करा. आणि त्या माध्यमातून आपल्या देशाचं किती काम झालं असतं, किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या असत्या आणि किती शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं असतं. इथं जर 1000 कोटींची कर्जमाफी झाली तर आपण इतक्या आनंदानं उड्या मारतो की बस त्याला काही मर्यादाच नसते. पण इथे 12.3 लाख कोटी म्हणजे 1000 कोटी नाही, 1200 कोटी देखील नाही, 12.3 लाख कोटी म्हणजे आकडा किती आहे हा विचार करा. आणि एवढा मोठा आकड्याचा हा जो पैसा आहे हा पैसा तुमच्या माझ्या टॅक्समधून गेलेला पैसा आहे. तुम्ही आम्ही सामान्य माणसांनी बँकेमध्ये भरलेला हा पैसा आहे आणि हा पैसा बँकांनी या लोकांना कर्ज म्हणून दिलेला आहे आणि शेवटी त्यांचं कर्ज माफ देखील करून टाकलेलं आहे. पण आताच्या परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीमधून हा देश चाललेला आहे या परिस्थितीमध्ये या पैसा किती कामाला आला असता याचा विचार करा. पण याचा विचार कोणीही केलेला नाही आणि सामान्य माणसाकडे तर यावरती विचार करायला वेळ देखील नाही. तुम्हाला या 12.3 लाख कोटींच्या कर्जाबद्दल काय वाटतं हे तुम्ही बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे आणि इतरांसोबत तुम्ही चर्चा देखील केली पाहिजे की आपल्या देशामध्ये नेमकं हे काय चालू आहे. किमान एवढा तरी प्रश्न आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला विचारा आणि त्याच्यासोबत चर्चा करा की देशामध्ये नेमकं काय सुरू आहे. खऱ्या अर्थानं हा जर देश वाचवायचा असेल तर सामान्य माणूस याच्या बाबतीमध्ये जागृत होणं गरजेचं आहे आणि सामान्य माणसांनी याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा देखील करणं गरजेचं आहे. त्यामुळं ही जी माहिती आहे ही माहिती इतरांना शेअर करा, त्यांच्यासोबत चर्चा करा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली तर या माहितीला किंवा या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला देखील विसरू नका.